काय झालं मम्माला अचानक? तुम्हाला काही म्हणाली का ती? तुझी आई आता इकडे येऊन गेली, आपलं घर बघितलं, तुला भेटली, आपलं हे घर बघितलं आणि प्रचंड खुश झाली. खरंच? हा म्हणजे सोन्यासारखी त्यांची मुलगी ह्या सोन्यासारख्या घरामध्ये सून म्हणून आली. आदित्य बरोबर तिचा संसार हा 7 जन्म सुखाने उद्या असं म्हणाल. झालं गेलं सगळं विसरून अगदी आनंदाने आणि आमच्याबद्दल सुद्धा एवढं भरभरून बोलत होत्या ना की मग आम्हालाच कसं तरी वाटायला लागलं. माझा विश्वासच बसत नाही की माझी मम्मा हे सगळं बोलली. तर मी कशा करता खोटं बोलली? हे बघ, थापा मारण्याचं काम ह्या दोघांचं आहे. पाहिजे तर हेही खरं सांगतील. सांगा रे, सांगा सांगा काय झालं, सांगा तिला नक्की सांगा काय. नाही, तुझी आई प्रचंड खुश झाली. म्हणजे तिने आमच्या कौतुकाचे एवढे पूल बांधले, एवढे पूल बांधले, एवढे पूल बांधले की आम्हाला कळे ना त्या पुलावर चढावं का हरभऱ्याच्या झाडावर. आणि अंगण बागेतली फुलं बघून तर त्यांना वेळ लागला. फुलासारखंच आमच्या सईला जपा असं म्हणाल्या त्या. असं माझी मम्मा म्हणाली? अरे एवढंच नाही, अरे आपल्या बागेतली ती जास्वंदीची फुलं घेऊन गेल्या घरी. म्हणल्या घरच्या गणपतीला जाऊन वाहते. पण आमच्याकडे तर गणपतीच नाहीये. हल्लीच माती भाई. गणपतीच्या देवळात जाणार आहे ना ती. हा, देवळात. काय आज बघ्या नाही, तुझ्या बाबांना सोडवायला जाणार आहे ना ती. हा पण पुढचं काय, मागलं अंगण बघून पण त्या खुश झाल्या होत्या. आणि बंब 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 काय म्हणाली ती? भाईला म्हण. भाई बंब बंब खूप आवडला त्यांना. हा, म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या जुन्या जुन्या गोष्टी खूप आवडल्या. काय म्हणतात त्याला, अँटिक. हा, अँटिक वस्तू खूप आवडतात ना त्यांना. हो. आणि आपले आप्पा त्यांच्या पाया पडल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय त्याचा पाय निघत नव्हता घरातून. पण आप्पा तर आपण गोळे खाऊन झोपले होते ना. आणि तू अंगाई गायल्याशिवाय आप्पा झोपत नाही. ते ऐकून तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या माझी सई खूप मोठी झाली आहे, माझी सई शहाणी झाली आहे. मम्मा हे सगळं बोलली असू शकतं. डॅडूच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे बदलली असेल कदाचित. सोफा तर म्हणजे सोफा वाटला एकदम. चला, आता सुट्टीचा दिवस आहे. हो, आणि काम आहेत भरपूर. हा, सुट्टी यानं काम आपल्याला आहेत. हा, जा तुम्ही चांगला प्लॅन करा. जा. नवविवाहित बिगुल युगुल युगुल असं असं बिलगुल असं बुलबुल असं ते गुलगुल. बरं चला 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 चला. मम्मा हे सरबत प्यायलीच नाही. मामा पिणार सरबत. आम्हाला सरबत पाहिजे. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक सुपर. म्हणजे वंडरफुल कॉर्पोरेटेड प्रेस्टिज स्पार्कला. हो हो हो, चला 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 चला. उरलेलं सरबत आत पिऊ. चला चला चला, ठरवून घ्या. तुम्ही चला. ये, लग्न करून आल्यानंतर ब्रह्मेंच्या घरात बनवलेला पहिला पदार्थ आहे हा, आवळ्याचा सरबत. अरे होच की, पहिलंच नाही का? माझ्या लक्षातच नाही आलं, मामांनाही नाही कळलं. अरे मग चांगलं आहे. म्हणजे आता या घरात मी नवीन राहिलेली नाही, या घरातलीच झाली. घे ना.
अगं तुझा ग्लास. माझा ग्लास नाहीये, तेवढाच होतं सरबत, संपली वाटली. अरे मग तू पी. हे नाही नाही नाही, नको तू पी. अगं एवढ्या सगळ्यांसाठी बनवलंयस तू, तुला मिळायलाच पाहिजे ना. तू पी ग. नाही नाही, सगळ्यांमध्ये तू सुद्धा येतोसच ना, त्याच्यामुळे तू पी आणि सांग मला कसं झालं. बर मग अर्धा अर्धा करून पिऊया. ठीक आहे, बांटने से प्यार बढ़ता है ना, शेअरिंग इज केअरिंग वगैरे. ते मला काही नाही कळत, पण गुरुजी सप्तपदींच्या वेळेला बोलले होते की सुख दुःख वाटून घ्यायचं असतं. सो हे पण चालेल मला. चालेल, पण मग आधी तू पी. ऐक ना, हे आधी तुझ्या नादात माझं तुझ्यावर अशक्य अचाट अफाट भयंकर तुडुंब प्रेम आहे हे सांगायला आपण अशक्य अचाट अफाट भयंकर तुडुंब वेळ घेतला ना, तसं जर का त्या सरबताच्या बाबतीत करायचं असेल तर ना या सरबताची ना वाफ होईल. वाफ मध्ये वाफेचे होतील ढग, आणि ह्या आवळा सरबताच्या ढगात ना आवळा सरबतच पाऊस म्हणून पडायला लागेल सगळीकडे. पिऊ सरबत प्लीज. काय झालं? अगं सगळ्यांना हे पाजलंस तू. काय झालं? हे अगं मजबूत माती झाली, ह्याच्यात साखरच टाकायची राहिली आहे. मी टेस्ट केलं होतं ना, तेव्हा ओके लागत होतं. आता काय खोटं बोलतोय का मी? केवढं आंबट लागतंय बघ, तूच ट्राय कर. कुठे काय गोड तर आहे. बघू. आता गोड लागतंय. सरबत आहे. तू असं वागतोस कशाला? तू का दरवायला लागली काय कळत नाही, तुझी लग्न कशासाठी केलं? संसार थटायला का कुस्ती खेळायला मारकुटी बैस. तू ना तू रेड आहे. कोण का रे? सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत रे. आपलं एकत्र येणं, आपलं लग्न होणं आणि आपलं नवं आयुष्य सुरू होणं, हीच तर सगळी स्वप्न पाहिली होती मी आयुष्यात. आणि आज तर तुझी आई आली आपल्या घरी. आपली दोन्ही घरं एकत्र येणं हे तुझंच स्वप्न आहे ना? पण मम्माला हे घर, इथली माणसं अशी एका पटक्यात कशी काय आवडली रे? का नको तो आवडायला? नाही तसं नाही, पण हे सगळं खूप इझिली झालं असं वाटतंय मला. मी माझ्या मम्माला खूप चांगलं ओळखते. ती माझ्या इतकी झट्टी असं इतक्या पटकन इतक्या इझिली तिने सगळं ऍक्सेप्ट कसं केलं? सईचं त्या भिक्कारड्या घरात राहणं मी एक्सेप्ट करूच शकत नाही. हो, भिक्कारड्या म्हणाले मी, भिक्कारड्या. चंदू, तुला वाटत असेल तो सुखानं भरलेला राजवाडा, पण आमच्यासाठी तसं नाही. बिरास्तरांचं स्टँडर्ड यापेक्षा खूप वरच आहे. काय त्या घरात राहणारी माणसं, काय त्यांचे अर्धे मुर्धे कपडे. शी. चंदू स्टॉप इट. बास. तू उगाच ना तुझे फालतू इमोशनल फंडे मला सांगूच नकोस, ओके? त्यापेक्षा मी जे सांगतेय ते कर. वरचं कपाट उघड आणि मी सांगते ते सामान काढ आणि पॅक कर. सईच्या आजाबळ सासरा ना आपल्याला मॅनर्स आणि एटिकेट शिकवायचं, ओके? पण दादा, बरं झालं सईला तू खरं सांगितलं नाही. हो ना, नाहीतर तिची ती आई आपल्याला काय काय बोलली हे जर तिला कळलं असतं ना तर तिला खूप वाईट वाटलं असतं, नाही काय? नाही, वाईट आपल्यालाही वाटलंय, पण आपण सहन करू थोडं. काय दादा? नाही नाही, अजिबात नाही. काय आपण सहन करत राहिलो ना की समोरचा माणूस दाबत राहतो. आपण आता काहीतरी करायला पाहिजे. अरे पण काय काय करणार काय? परत त्या घरात जाऊन भांडण आणि मारामाऱ्या करणार का काय आपण? नाही 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 नाही, हे असं केलं तर प्रकरण आणखीन चिघळेल.
आणि त्याचा सईला पराकोटीचा त्रास होईल दादा. पण मी म्हंटलय का तसं काही करायचं म्हणून? मी दर वेळेला चिडून वाटेल तसं वागतो असं गृहीत धरू नका तुम्ही. मी बदललो आता बराच. हो दादा, नाही सईला तू आपला मानून तिच्यासाठी जे जे काय करतोस ना त्यासाठी आम्हाला आनंदच आहे. हा, आणि सईलाही आनंद आहे त्याचा, त्यामुळे ती खुश आहे खूप. हो, आता ती श्रीमंतच्या घरातून मध्यमवर्गीय कुटुंबात आली आहे, त्यामुळे तिच्या काही अपेक्षा इथे पूर्ण होणार नाही. पण हरकत नाही. हरकत नाही कसं? माझी हरकत आहे ना. हे बघा, मला काय म्हणायचं की आपल्याला जे जमेल ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. म्हणजे तिची ती आई बडबड करायचं थांबेल. अरे पण करून करून करणार काय? काही झालं तरी श्रीमंत आणि मध्यम वर्गीयातील दरी कमी होणार आहे का? आणि कुठलंही सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं तूच म्हणतोस ना. हो, आता लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं आहे, त्यात एक खाणारा माणूस वाढलं. आदित्य सुद्धा त्याचा सगळा पगार आपल्याला देतो, त्यामुळे त्याला मौज करायला त्याच्याकडे पैसे नाहीत, ते आपल्याला द्यायला लागणार. ते आपल्याला देता येणार नाही. का नाही देता येणार? कुठे बसलो? अरे हे दिलं ना. अरे दादा, हे पैसे देऊन कसं चालेल? अरे दादा, हे महिन्याचे रेशनचे पैसे आहेत. हो ना, महिनाभर आपले वांदे होतील. मग हे बघूया आपण. पण आजचा दिवस तर सुखाचा जाईल दोघांचा. आज सुट्टीचा दिवस आहे की नाही? आपण आदित्य आणि सईला हे पैसे देऊया आणि त्यांना हाऊस मौज करायला पिटाळून देऊया. आणि आपण बघू ना हिशोब करून पैशाची काय जुळवाजुळव करता येते ते. आणि आजच्या आज काही बदल करायला हवेत ते करूया. ती कशा गुंडाळून ठेवायची असते? पण मग ती सई हर सो स्टुपिड. का ती कुठे गुंडाळली तरी सेमच होणार आहे ना. मामा बघतील ना असं काय करतोय? बघू दे, मी गादी गुंडाळतो. गादीने तर मला गुंडाळतो. चल आवर. अरे आज कसलं हवं? सुट्टी आहे मला. अहो, संसारात सुट्टी नसते. अहो, आजचा दिवस संसाराचा नाहीये, फक्त एकमेकांच्या कुशीत झोपायचं. किंवा नुसतं लोळत पडायचं. अजिबात नाही. चल उठ आवर. संसारात मला सुट्टी नसते. आणि आप्पा काय म्हणाले? काय म्हणाले होते? काय? तू ना तर सईचा गुलाम आहे. त्याच्यामुळे तुला तिची आयुष्यभर गुलामगिरी करावी लागणार. चल आंघोळ कर. उठ उठ. हे आप्पा आंघोळीबद्दल काही बोलले नव्हते. चाललंय, उत्तम चाललंय. करेक्ट करतेस तू, अगदी बरोबर करतेस. बायकोने नवऱ्याचा असाच कान पकडून त्याला शिस्त लावायची असते. आणि आज कामं सुद्धा भरपूर आहेत. काय कपडे धुवायचे? मग आवरासावर साफसफाई. मग भाजी आणायला जायचंय का? नाही ग, जेवण नाही रे. मग करायचंय काय नक्की? आज तुम्हाला मौज करायची. काय लग्नाआधी आणि लग्नानंतर इतकी घाई गडबड होती की तुम्हाला तुमच्यासाठी असा काही वेळ देताच आला नाही. आज सुट्टी आहे, तेव्हा तुम्हा दोघांना एकमेकांच्या सहवासात धमाल करायची आहे, मजा करायची आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला दोघांना आमच्या सगळ्यांकडून सप्रेम भेट. करेक्ट. कशासाठी? तुझ्यासाठी नाही, आमच्या सुनेसाठी दिली आहे. अहो, मामा माझ्यासाठी? हो, अगं खरेदी करणे ही पुरुषांची कामं नाहीयेत, बायकांची कामं असतात, म्हणून तुझ्यासाठी. हॉटेलमध्ये तर आमच्या आजीला आम्ही कधी नेलं नाही, आणि सिनेमा तर नाहीच नाही. आणि काय माहितीये का ग, तू माहेरात एवढी लाडाखोडात वाढलेली, तू आता आमच्याकडे आलीयस, तुला इकडचं परक वाटू नये. मुळात आपल्या आयुष्यामध्ये काही फार मोठा बदल झालाय असं तुला वाटू नये म्हणून तुझ्यासाठी हे. मामा,
हो तुम्ही सगळे आपलेच तर आहात. अगं मग पैसे सुद्धा आपले आहेत. घे हे आदित्य सांग रे तिला. घे 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 रे आदित्य. अगे घे घे हे काय हे घे असं घे हे राहू दे ते. घे हा. मजा करा. आणि यायची घाई करू नका आरामात या. हा आणि रात्री घरी जा बरं का. पानसटपणा करू नको. आणि हे बघा उन्हाळ्यात जाऊ नका, कडेकडे जा बरं का, नाही तर उगाच उन्हात न जाल. रिक्षा आली आणि महत्वाचं रिक्षा सुद्धा कडेकडेनी न्या. आणि असं असं पिक्चर बघा जरा छान. काय संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा श्यामची वगैरे कुठे लागलाय का बघा. आपण हे चालतं ना पिक्चर, पण इंग्लिश पिक्चर बघू नका, ते चावट असतात. तुला काय माहित? म्हणजे काय. हा नाही दादा बोलला मला. दादा म्हणजे हे पिक्चर चावट असतात, हे बघू नये असं दादा बोलला मला. वेळ आणि पैसे इकडेच खर्च होतील. नाही तर बसा बसा बसा. सावकाश. हे काय आणलं? ते बाईसाहेबांनी पाठवले. मम्मानी बघू का? नाही नाही ते तुमच्यासाठी नाहीये, ते मामांसाठी पाठवलंय. नाही ते काय झालं की बाईसाहेब आज पहिल्यांदा इथे आल्या, पण रिकाम्या हाती आल्या ना. रीत भात म्हणून हे पाठवले त्यांनी. आदित्य खरंच बदलली आहे यार, खूप चांगलं बघती होती. मी म्हणलो होतो ना, त्यांचं मत आणि मन दोन्ही बदलेल. पिंट्या मामा उघडा ना तो भाऊ. मला आत्ताच पाहिजे मामानी काय पाठवलंय. अहो सईताई कशाला. नाही राहू द्या. नाही म्हणजे त्यांचं ते पर्सनल गिफ्ट आहे ना, मग राहू द्यात. चंदू काका, या घरात तुझं माझं असं काही नसतं, आपलं असतं. हो ना मामा. उघडा ना तो बॉक्स, उघडा ना. हे चला चला, तुम्हाला उशीर होते. आम्ही दाखवू तुला. बसा बसा चला आणि कडेकडेनी घ्या हा रिक्षा. बाय 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 बाय. बाय चालू रे. हा नीट जा. उशीर करू नको रे. हो काय. अहो थांबा. म्हणजे मगाशी सईताईंपुढे काय बोलता नाही आलं मला, पण हा बॉक्स नका उघडूच तुम्ही. हे बघ, तू तुझं कर्तव्य केलंस ना, बॉक्स आणून दिलं. आता आमचं कर्तव्य आम्हाला करतो. बघ काम. सई सई ज्या लाडात वाढली आहे ती श्रीमंती तर तुम्ही गाठू शकणार नाही, पण निदान घरातल्या एकुलते एका बाई समोर अर्धनग्न फिरू नका. अंग झाकण्याची थोडी तसदी घ्या. जरा मॅनर्स आणि एटिकेट्स पाळा. कपड्यांवरचा खर्च तुम्हाला परवडणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. तेव्हा शशीचे बोहार्डीला देऊन टाकायचे शर्ट बाजूला काढून तुम्हाला पाठवते. नक्की वापरा आणि थोडी तरी लाज बाळगा. शर्मिला बिराजदार.